पहाटे 7च्या अलार्मने जोयाचे डोळे उघडले. समोर जिया टूथब्रश आणि पेस्ट घेऊन बसलेली दिसली. जियाकडे बघत जोया हसत म्हणाली, तू पुन्हा आलीस टूथब्रश आणि पेस्ट घेऊन. रोज तुझी सगळी तयारी मीच करायची का? आपल्या मम्मीला जरा त्रास दे की. माझ्या मागे का लागतेस रोज? मी तर तुझ्याच मागे लागणार. तू पण तर माझी अम्मी आहेस ना. मग तू तयारी केलीस काय आणि मम्मीने तयारी केली काय? एकच तर आहे. जिया तिच्याजवळ येत म्हणाली, तुला किती वेळा सांगितले मी तुझी अम्मी नाही. मला अप्पी ताईक म्हण किंवा खाला आत्याक म्हण, पण अम्मी म्हणू नकोस. तू आहेस अम्मी म्हणतेस लोकांना गैरसमज होतो. तुझी अम्मी आणि मम्मी नूर सिद्दीकी आहे, जोया सिद्दीकी नाही. कळल तुला जिया. जा आपल्या मम्मीला त्रास दे. जोया आपला बेड व्यवस्थित करत म्हणाली, नाही मला तूच तयार कर, नाही तर मी स्कूलला जाणार नाही. मी दादूलाच तुझं नाव सांगते, मग बघ कसा ओरडा पडेल तुला. जिया जरा चिडून म्हणाली, असं आहे का? जा मग कोणाला सांगायचं आहे ना त्याला सांग. जोया जियाच नाक ओढत मिस्किलपणे म्हणाली. जिया रागातच रूमबाहेर निघून गेली आणि हॉलमध्ये येत रहीम भाईला म्हणाली, दादू बघा ना अम्मी मला तयार करत नाही. मला स्कूलला उशीर होईल ना. मला म्हणते कशी तुझ्या मम्मीला सांग. तिला सांगा ना. रहीमभाई हॉलच्या एका बाजूला रियाज करत बसले होते. वाढत्या वयामुळे त्यांनी संगीत शिकवण बंद केलं असलं तरी ते रोज आठवणीने सकाळी रियाज करायचे. जणू त्याच्या रोजचा नित्यक्रमच होता तो. ते काही बोलणार इतक्यात किचनमधून नूर जोयाची भाभी म्हणाली, जिया थांब मीच तयार करते तुला. बस 2 मिनिट. आलेच मी. हिचे 2 मिनिट म्हणजे अर्धा तास. चल जिया मीच तयार करतो तुला. हॉलमध्ये बसलेला जुबैर आपल्या हातातील न्यूजपेपर बाजूला ठेवत म्हणाला, नाही मला अम्मीच तयार करणार. तुम्ही सांगा तिला पप्पा. जिया अजून चिडून म्हणाली. जुबैर बराच वेळ तिला समजावत होता पण जिया काही ऐकायचं नावचं घेईना. शेवटी आपल्या लाडक्या लेकीसमोर हात टेकत जुबैरने जोयाला हाक मारली. जोया आपलं सगळं आटपून बाहेर येत म्हणाली, भाई तूच डोक्यावर चढवून ठेवलं आहेस हिला. किती हट्टी झाली आहे बघितलंस का? बघा कोण बोलत आहे हे. आम्ही डोक्यावर चढवलं आहे की तू? नूर डायनिंग टेबलवर नाश्ता लावत जोयाकडे बघत म्हणाली, अजिबात नाही हा भाभी. माझ्यावर नाव नाही घालायचं. हा तुम्ही दोघांनीच डोक्यावर बसवलं आहे हिला आणि झेलाव मला लागत. जोया नूरकडे बघत म्हणाली, बर असू द्या आता. जोया जा बर. जियाला आधी तयार कर. स्कूल आहे तिचं. तुला तिला स्कूलमध्ये सोडून एनजीओमध्येही जायचं आहे ना. इतक्या वेळ शांत राहिलेले रहीमभाई मध्येच म्हणाले. जोयाने फक्त आपली मान हलवत जियाला उचलून घेतलं. जियाला मात्र खूप हसायला येत होत. दरवेळेसप्रमाणे तिचा विजय झाला होता. जियाला हसताना बघून सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. थोड्या वेळात जिया आणि जोया रेडी होऊन सगळ्यासोबत डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागल्या. जुबैर चहाचा कप आपल्या तोडाला लावत म्हणाला, जोया मला तुझी मदत हवी आहे. मला एका क्लायंटला भेटायला जायचं आहे. खूप मोठी बिझनेस इव्हेंट ऑर्गनाइज करणार आहेत ते. त्यांना आपलं प्रेझेंटेशन आवडलं तर इव्हेंट ऑर्गनाइज करायला आपल्याला मिळेल. खूप फायदा होईल आपल्याला. छान आहे भाई. मग पण मी काय मदत करू शकते तुझी यात? जोया मला आणखी एका क्लायंटला भेटायला जायचं होत पण मला आता ते जमणार नाही. तर तू जा तिथे. त्यांची वेडिंग एनिव्हर्सरी आहे. त्यांच्या बजेटनुसार प्रेझेंटेशन तयार कर. काही वाटलं तर मला कॉल कर. मी शीतल आणि निशांतला सांगितलं आहे ते येतील तुझ्यासोबत. शीतल आणि निशांत जोयाचे कलेम करशील ना तू? जुबैर तिच्याकडे बघत म्हणाला, हे काय विचारण झालं का भाई? मी सगळं हँडल करीन. तू टेन्शन घेऊ नकोस. जोया जुबैरकडे बघत डोळे मिचकावत म्हणाली. जियाच आणि आपलं सगळं आवरून दोघीही सगळ्यांना बाय करत घराबाहेर पडल्या. नूर जुबैरच्या बाजूला बसत म्हणाली, जुबैर तुम्हाला नाही वाटत की आता जोयाचे हात पिवळे करायला पाहिजे? आता 27 वर्षाची झाली आहे तीर्थरूप. एकदा तिशी गाठली की कोण लग्न करणार नाही तिच्यासोबत? मी काय म्हणते, आपण एका मॉनरेज ब्युरोमध्ये तिचं नाव नोंदवल तर तिच्या बराबरीचा मुलगा मिळेल ना कोणीतरी. आपण पूर्ण कल्पना देऊ तिच्याबद्दल त्या मुलाला. त्याची काही हरकत नसेल तर लग्न करायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपल्याजवळच तर नाही ठेवू शकत ना तिला? कधी ना कधी तर जावंच लागेल ना तिला या घरातून. नूर मला माझी बहीण जड नाही झाली आहे. तुला का तिच्या लग्नाची
इतकी चिंता पडली आहे मला समजत नाही. तुला माहीत आहे ना तिने या घरासाठी काय काय केले ते. या घरावर जेवढा तुझा आणि माझा अधिकार आहे तितकाच तिचा सुद्धा आहे. शेवटच सांगतो तुला, यापुढे तिच्या लग्नाचा विषय माझ्यापुढे किंवा तिच्यापुढे काढायचा नाही, समजलं. जुबैर जवळ नूरला ओरडतच म्हणाला आणि तसाच घराबाहेर निघून गेला. त्याच्या अशा बोलण्याने नूरच्या डोळ्यात टचकन पाणी आले. नूर बेटा, जुबैरच्या बोलण्याच वाईट वाटून घेऊ नकोस. तुला माहीत आहे ना किती जीव आहे त्याचा जोयावर. रहीमभाई तिला शांत करत म्हणाले, आब्बा तुम्हालाही असंच वाटत का की मी काही चुकीच बोलले? तुम्हाला नाही वाटत जोयाच लग्न व्हाव, तिला ही तिचा परिवार मिळावा? नूर आपले डोळे पुसत म्हणाली. रहीमभाई थोड्या वेळ शांत राहिले आणि म्हणाले, नूर जुबैर म्हणाला ना या विषयावर आता बोलण नको. असं म्हणतच ते आपल्या रूममध्ये निघून गेले. आपल्या बाल्कनीत उभं राहून स्वतःशीच पुटपुटले, कोणत्या बापाला नाही आवडणार आपल्या मुलीचे हात पिवळे झालेले? पण मी त्याला अपवाद आहे. मला ही वाटत तिला तिचा जोडीदार मिळावा, पण नियतीपुढे मी हतबल आहे. विचार करता करता त्यांची नजर बाजूला टेबलावर ठेवलेल्या एका मुलीच्या फोटोवर गेली आणि नकळत त्यांचे डोळे वाहू लागले. आपले डोळे पुसत ते त्या फोटोला बघत म्हणाले, किती कमनशिबी बाप आहे मी ना. तुझ्यासाठी काही करू शकलो ना, तिच्यासाठी काही करू शकत आहे. बराच वेळ रहीमभाई त्या फोटोला बघत होते. जोयाने आपली स्कूटी जियाच्या स्कूल बाहेर उभी केली. जोयाच्या गालावर किस करून बाय अम्मी म्हणत जिया स्कूल गेटमधून आत गेली. जोया आपली स्कूटी स्टार्ट करणार इतक्यात एक स्त्री येऊन जोयाला म्हणाली, खूप क्यूट आहे तुमची मुलगी, खूप हुशार आहे म्हणे. माझी मुलगीही तिच्याच क्लासमध्ये आहे. खूप बोलते ती जियाबद्दल. जोया फक्त हसली आणि म्हणाली, अहो ती माझी मुलगी नाही, ती माझ्या भावांची मुलगी आहे. पण ती तर तुम्हाला अम्मी म्हणत होती. ती स्त्री जरा गोंधळून म्हणाली, काय करणार, सगळ्यांना असंच वाटत. ती मला लहानपणापासून अम्मी आणि आपल्या आईला मम्मी म्हणते. तुमच्यासारखा सगळ्याचंच गोंधळ होतो. मला आता सवय पडली आहे त्याची. चला मला उशीर होत आहे. जोया आपली स्कूटी स्टार्ट करत म्हणाली. त्या स्त्रीला आणि जोयाला जरास हसू आल. जोया नेहमीप्रमाणेच आपल्या एनजीओच्या दिशेने निघाली. वाटेत रोज भेटणाऱ्या आजी तिला भेटल्या. त्या रोज सिंगनलवर फुले विकायच्या. जोया न चुकता त्यांच्याकडून फुले विकत घ्यायची. रोजचाच तिचा दिनक्रम तो. तिने फुले विकत घेतली आणि आपल्या बॅगेत ठेवली. त्या आजी मोठ्या प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बिटिया जल्द ही तुझे तेरा राजकुमार मिलेगा, देख लेना, जो तुझे ढेर सारा प्यार करेगा. इस बुढ़िया का आशीर्वाद तेरे साथ है. जोया जरास हसली आणि म्हणाली, क्या दादी रोज एक ही आशीर्वाद देती हो? आप बोर नहीं होती हो क्या? हर रोज एक ही बात दोहरा के मुझे किसी राजकुमार की जरूरत नहीं है. और किसने कहा आप बूढ़ी हो? अभी तो आप जवान हो. बोलो तो आपके लिए कोई राजकुमार ले आऊ. त्या आजी जराशा लाजत म्हणाल्या, चल बदमाश. जोयाने हसत फुलाचे पैसे दिले आणि आपली स्कूटी सुरू करत म्हणाली, आपकी पोती कैसी है? स्कूल कैसा चल रहा है उसका? कोई जरूरत पड़े तो जरूर बताना. तेरी दुआ से सब ठीक है बेटा. तेरी वजह से तो मेरी पोती स्कूल जा रही है. मैं भी अब से रुककर ये फूल बेचने का काम करती हूँ. तू ना होती तो हम दादी पोती कहीं भीख मांग रहे होते. भीख मांगने से तो काम करना अच्छा है. बिटिया आजी थोड्याशा भावुक झाल्या होत्या. मेरी वजह कुछ नहीं हुआ. जिसके नसीब जो होता है वो उसे मिल ही जाता है. जैसे आपकी पोती के नसीब में पढ़ाई थी तो वो उसे मिल गई. मैं तो सिर्फ जरिया हूँ. अस म्हणतच जोया हसतच निघून गेली. त्या आजी तिच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत स्वतःशीच म्हणाल्या, हा बेटा जिसके नसीब जो होता है वो उसे मिल ही जाता है. पता नहीं तू किस खुशनसीब के नसीब में होगी. बड़ा किस्मत वाला होगा वो लड़का जो तेरा हात थामेगा. इतक बोलून त्या आजी पुन्हा आपल्या कामाला लागल्या. आणि दुसरीकडे नुकताच जिममधून आलेल्या यशला जोराचा ठसका लागला.